धन्यवाद। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। खऱ्या अर्थानं या महायुतीची आजची या सांगोलाची विजयी संकल्प सभेसाठी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व शिंदे साहेब उपस्थित झालेलं आहे। साहेबांना मी विनंती करतो प्रतिमा पूजन आपण या ठिकाणी करून घ्यावं। तमाम माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेच्या वतीनं या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, एक कणखर मुख्यमंत्री, निर्णयाची क्षमता असलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं या माझ्या जनतेच्या वतीनं सांगोल्या स्वागत करतो। मी सांगत होतो तुम्हाला माझ्या बांधवांना या ठिकाणी केलेल्या त्या कामाविषयी, तुम्ही सगळी कामं माझी बघितलेली आहेत। हे मी करू शकलो एवढ्यासाठी आज 5,000 कोटी रुपयाच्या वर आपण निधी आणला आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आणला। हे या शाजी पाटलाचं काम नाही, हे काम आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं काम। केवळ आणि केवळ शिंदे साहेबांनी दिलेल्या आशीर्वादामुळं हा संपूर्ण तालुक्यात एक प्रचंड मोठं विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे आणि हे विकासाचं पर्व आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे। खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसून घ्या। सभा संपेपर्यंत तुझ्या फटाकड्या आहेत तेव्हा तुमच्या काय संपत किती अर्धा तास फटाकड्या लावले। फटाके कुणी फोडू नका, फटाके फोडू नका कुणी सुद्धा। बापूंचं भाषण शांत आहे का? उठाव केला या ठिकाणी गुवाहाटीला जाऊन आम्ही। हा उठाव होता महाराष्ट्र राज्याचं उद्याचं जे भविष्य उद्ध्वस्त होत चाललेलं आहे। मुख्यमंत्री पदावरला माणूस जो या राज्याचा खऱ्या अर्थानं जबाबदार एक माणूस असतो। 2.5 वर्ष मुख्यमंत्र्यांची भेट व्हायला तयार नाही अशा अवस्थेत माझी 2.5 वर्षाची आमदारकी गेले। तुमच्या पाया पडतो, मला 5 वर्षाचा आमदार तुम्ही म्हणू नका, पाय धरतो तुमचं, मला 2.5 वर्षाचा आमदार म्हणा तुम्ही। गुवाहाटीला गेलो, गुवाहाटीला आलो, आल्या शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि या तालुक्याच्या माझ्या शेतकऱ्यांचा, तरुणांचा, माता बहिणीचा, लेकरा बाळाचा धडाधड प्रत्येक प्रश्न सुटायला लागला। ही गतिमानता या सांगोला तालुक्याच्या विकासाला दिली ती एकच नेतृत्व, या राज्याचं लाडकं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली। शिव्या दिल्या मला ह्या मैदानात, मला मैदानात म्हणत होते मैदान बघा आणि आताच ठरवा। मी ठरवायची गरज नाही, आता मैदान बघा आणि मग सगळ्यांनी ठरवा। या तालुक्याच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिली, माया दिली, नेतृत्व दिली। तुमच्या सगळ्यांच्या मायेमुळं 40 वर्ष झाली लढा चालू आहे मित्रांनो, एक दिवस ही लढा थांबला नाही। आज आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे, जर मी गुवाहाटीला गेलो नसतो तर माझ्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळालं असतं का? खरं खोटं सांगा, मिळत नव्हतं। शेतकऱ्याची वीज माफ झाली असती का? 1 रुपया भरल्यावर 100 एकराचा सुद्धा विमा उतरायचा ताकद तुमच्यात दिली ती मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिली। केलेली कामं तुम्हाला पोचवली, साहेब आले त्यांना पुढे जायचा, मी जास्त वेळ बोलत नाही। मी एवढंच सांगतो या ठिकाणी
मी लय सोचतोय. उद्धव साहेब आयुष्य पण माझा सोसायचा स्वभाव नाही हो, पण लय मी तुमचं सोसलंय. केवळ आणि केवळ तुम्ही स्वर्गीय हिंदुत्व सम्राटाचे चिरंजीव आहे म्हणून मी सोचतोय. मी कुणाचं सुद्धा आयुष्य सोसून घेतलं नाही. उगा इथं कवायत करून हातवार करून मला शिव देऊन उपयोग काय. लय सांगोल तालुक्याचा कळवळा तुम्हाला होता तर दुष्काळाच्या खाईत पडलेला तालुका माझा ऊस तोडीला जाणारा तालुका, माझ्या तालुक्यातला सुशिक्षित बेकार ठाण्या मुंबईला रिक्षा चालवाय गेलेला तालुका, त्यांचा प्रश्न सोडवायचा या इथं आल्यावर एक शब्द तुम्ही काढला नाही. तुम्ही शब्द काढले ते सगळे वरच हवेतनं फिरला निघून गेला. तुमच्या हवेतल्या भाषणानं माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेचं पोट भरणार नाही. आमचा खरा प्रश्न आहे ते आमचे प्रश्न, आमचा जे या ठिकाणी आम्ही मरतो. या ठिकाणी मित्रांनो लढाई निखळाची आहे. लढाई शहाजी पाटलाची तर आहेच, पण माझ्यापेक्षाही या राज्याला 2.5 वर्षात प्रगती पथाचा कामाचा डोंगर उभा केलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची ही लढाई आपल्या सगळ्यांचे प्रश्न सोडवते. लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयेवर हित काय बोलले, माजी मुख्यमंत्री बोललेत काय म्हणले, 1500 रुपयानं संसार चालतो का. आणि माझ्या आईला जर चहाची तलब झाली, घरात जर चहाची पावडर नसली तर तिची अवस्था काय होती तुम्हाला काय मुंबईत राहून कळणार आहे. तुम्हाला हे कळणार नाही. हे कळलं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना, जे शेतकरी आहे ज्यांनी दारिद्र्य भोगलेला आहे, ज्यांनी संसार करताना डोंगरावरच्या माळावरची शेती केली, शेतीचा नांगूर खांद्याला घेऊन वडलेला आहे, ज्यांनी बघितलं आपल्या आईला संसार चालवताना घर चालवताना काय अडचणी होत्या, त्याच शिंदे साहेबांनी तुम्हाला त्याच दयाळपणाने 1500 रुपये दिलेले. हे पैसे नाही तुम्हाला दिलेला, तुमचा सन्मान आहे, तुम्हाला दिलेलं मानधन आहे. माझी बहीण त्या घरात सन्मानानं ताट मानानं वागली पाहिजे. 50 रुपयाची भाजी आणताना तिला घरातल्या गडी माणसाची वाट बघायला नको. तिनं कमरेच्या पिशवीतनं 50 रुपये काढावं, भाजी आणून सगळ्या घराला खाऊ घालावी. हाय तो शिंदे साहेबांचा. दिवाळी कशी झाली तुमची. तुम्हाला माझ्या बहिणीने यावेळी काय ताप दिला नाही. त्यांनी दिवाळी केली. आईचं लाडू तुम्ही खाल्ल्यात आहे, फुकाडचं लाडू यावर्षी आहे. तर तुमचं सगळं माझ्या बहिणीने फवं आणलं, साखर आणली, गुळ आणला, डाळ आणली, डाळ आणलं, सगळं करून वाशेल त्यानं तुम्हाला आंघोळ घालून साबणानं धुतलं आणि खाई म्हणजे गपचेप. ही ताकद तुमच्यात दिली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेने दिलं. माझं भाषण संपवतो. जळिताचे पैसे ज्याला मिळाले त्यांना हात वर करा. ₹166 कोटी जळिताचे मिळाले. 166 कोटी. 95,000 सातबाऱ्याला जळिताचे पैसे या तालुक्यात मिळालेले आहेत. मित्रांनो काय काय शेतकऱ्याला दुबारा 2-2 वेळा पैसे गेलेत मला इतिहास माहित. शेजारच्या तालुक्यांना जावा तुम्ही, घडलंय का बघा. सांगोला तालुक्यात एवढं पैसे तुम्हाला 95,000 शेतकऱ्यांना जळिताचं दिलं. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दुष्काळी सांगोला तालुका शेतकरी वाचवला पाहिजे ह्या भावनेतून आणि जाणीवेतून मित्रांनो हे तुम्हाला पैसे दिलेले आहे. याची आता आपण आठवण ठेवायची. उद्याचं मैदान खेळायचं आहे. 20 तारखेला लढाई आहे. भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या विरोधात तुम्ही आम्ही लढाई खेळून विजय प्राप्त केलेला आपला इतिहास आहे आणि हा इतिहास आता उद्या घडवून द्यायचा आहे. दोस्त माझा विनाकारण खवळा काय त्या दीपक आबाज मी मोडलो होतं का. तुमच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मी शिव्या खाल्ल्या. निम्मा वाटा राष्ट्रवादीला दिला.
प्रत्येक गोष्ट आबाने सांगायचं, मी ऐकायचं, मी उलट बुलटा लहान वयात आहे, माझ्या भावासारखा आहे. सुभाष नाना माझा वारला तिथं दीपक आबा दुसरा मला भाव भेटलाय, माझी भावना होती. मी कुठेही अडवलं नव्हतं त्यानं. शेवटपर्यंत जाऊ उभा सुद्धा राहू म्हणलं. त्याची अडचण थांबू, जरा विचार करू. एवढ्या गतिमानतेने दीपक आबांनी निर्णय घ्यायला नको होता. आणि मॅच फिक्सिंग करून तुम्ही दोघं उभा राहिले. दोघांचे झेंडे एक, दोघांचं नेत्यांचं फोटो एक, दोघं वरडताय एकच. लगा दोन्ही बाजूनं मला तुम्ही मारायला लागला आहे. भाई गणपतराव देशमुखाला मी संपलं नाही, तुम्ही कालची लेकर लागा मला का संपवायला लागलाय. हे अजिबात घडणार नाही एवढं सांगतो तुम्हाला. उद्याची लढाई तुमच्या हातात आहे. माझी सगळी इब्रत आणि इज्जत तुमच्या हातात आहे. महाराष्ट्रभर काय झाडी का डोंगरानं नाव झाले, नाव घालवू नका. देशात गेलेलं आपलं नाव घालवायचं नाही. घराघरात जावा, दारा जाऊ. माझ्या आया बहिणीला सांगतो, पै पावडीकडे जावा, फोन करा आणि आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाचा धनुष्यबाण, तुमच्या या शहाजी पाटलाचा धनुष्यबाण हा घराघरात पोचवा आणि भरघोस मतानं उद्या शिवसेनेला विजयी करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वात धन्यवाद मानतो आणि आदरणीय साहेबांचं मनापासून आभार मानतो. एवढ्या धावत्या वेगात सुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या सहकार्यानं या सांगोला तालुक्यामध्ये दिसतोय फरक. या सांगोला तालुक्याने ठरवलंय बापू तुम्हीच आमदार परत. या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. धनगर समाजाच्या वतीनं, लोणारी समाजाच्या वतीनं आणि होलार समाजाच्या वतीनं ढोल, घोंगडा आणि काठी देऊन या ठिकाणी सत्कार केला जातोय. पंढरपूर तालुक्याच्या वतीनं तुळशीची मार आणि पांडुरंगाची मूर्ती देऊन या ठिकाणी या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. सत्कार केला जातो या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा. सत्कार केला जातो एका दबंग नेतृत्वाचा. सत्कार केला जातो एका डॅशिंग मुख्यमंत्र्याचा आणि सत्कार केला जातोय गरिबांच्या नाथाचा. एकदा सर्वांच्या हातावरती जोरदार टाळी या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यासाठी. धन्यवाद. चला सर्वांना विनंती, आपण स्टेजवरती बसून घ्या. सर्वांना विनंती, आपण स्टेजवरती बसून घ्या. चला स्टेजवरची सगळी स्टेजवरती बसून घ्या. आता सत्कार कुणाचाही स्वीकारला जाणार नाही. चला सर्व मंडळी, आपण स्टेजवरची मंडळी खुर्च्यावरती आसन असतं पहा. आणि यानंतर आपल्या सर्वांशी बोलताय ज्या माणसानं या महाराष्ट्रातल्या 18 पगार जातीला बरोबर घेऊन शेतकऱ्यांचं राज्य आणलं, शोषित कष्टकरी गोरगरिबांना आपलंसं मानलं, कोट्यावधी बहिणींचा लाडका भाऊ या सांगोला तालुक्यातल्या 1 लाखाहून लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देणारा एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचा ठाण्या वाघ, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वाघ, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक ठाण्या वाघ आपल्या सर्वांशी बोलतायत, सांगोलेकरांशी बोलतायत. एकदा सर्वांच्या हातावरती, सर्वांच्या हातावरती जोरदार टाळी या सांगोलेकरांची विजया संकल्पाची. एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो. एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो. छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या शहाजी बापूंच्या प्रचार सभेला उपस्थित प्रशांत परिचारक, अण्णासाहेब जोले, अमोल शिंदे, महेश साठे, राणीताई माने, श्रीकांत देशमुख, चेतन सिंग केदार, दादासाहेब लवटे, सुभाष बाबर, आनंदा माने, संभाजी तात्या आलदर, गुंडादादा खटकाळे, समीर पाटील, सागर पाटील, सुजित खुर्द, व्यासपीठावरील सर्व अन्य मान्यवर, मोठ्या व्यासपीठावर आणि या सभेला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ,
माझे लाडके शेतकरी, माझे लाडके ज्येष्ठ, माझे लाडके वारकरी, माझे लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सगळे माझे लाडके आहेत. आणि सगळ्यात लाडका शहाजी बापू पाटील. आपला शहाजी बापू अस्सल रांगडागडी आहे. काय ती भाषा, काय ते डायलॉग, सगळं एकदम ओके. बरोबर ना बापू? पण मी तुम्हाला सांगतो, जेवढी ग्रामीण भाषा तेवढी गोड भाषा. गोड, त्याच्यात गोडवी जास्त आहे. बापू बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात. खरं तर ते आपल्या टीमचे महेंद्र धोनी आहेत. ये मोर अंधान कुण हात, प्रत्येक बॉल डायरेक्ट बाउंड्रीचे पर. अरेला कार्य करण्याची ताकद या बापूमध्ये आहे ना. कारण हा आपला रांगडा गाडी आहे. आजची गर्दी बघून मला अगदी सगळं ओके वाटतंय. आता गेल्या वेळेपेक्षा बापू जास्ती गुलाल आणि फटाके आणून ठेवा. वीस तारखेला बापूला छप्पर फाड मत मिळाल्याशिवाय राहणार नाही. सांगोल्याचा आवाज विधानसभेत दुपटीने घुमणार हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. सोलापूर हा सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा. आमचे शहाजी बापू विजयाची साखर वाटायला सज्ज आहे. आणि तुम्ही पण आहे ना सगळेजण. सगळे इकडे माझ्या लाडक्या बहिणी आहेत भरपूर. शहाजी बापू एकदम सरळसोट माणूस आहे. शक्य पंजे काही येत नाहीत त्याला. सरळ साधा, साध्या सरळ बापूनी तुमचा सांगोला तर जिंकलाय, पण गुवाहाटी पण जिंकला, मुंबई पण जिंकली आहे. आणि देशात विदेशात बापूचं नाव झालंय. मीडियात बापूचा TRP सगळ्यात जास्ती आहे. शहाजी बापू कॅरेक्टर इतकं भारी आहे की धर्मवीर 2 मध्ये बघितलं का? धर्मवीर 2 मध्ये पण ते हिट झालंय त्याचं कॅरेक्टर बापूचं. सिनेमातही बापूच्या कॅरेक्टरला टाळ्या पडतात, टाळ्या. ए बाबा बंद करा ना, 23 तारखेला ठेवा. शहाजी बापूकडे वकिलीची पदवी असली तरी सुद्धा कधी काळा कोट घातला काय? काळा कोट घातला नाही ना. वकिलाची पदवी आहे ना. वकिलीची पदवी फक्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली, गरिबांच्या भल्यासाठी बापूंनी काम केलं. कष्टकऱ्यांचा तालुका अशी सांगोल्याची ओळख आहे. इथला मायबाप शेतकरी मेहनत करून डाळिंबाच्या बागा फुलवतोय. बापूच्या आधीच्या आमदारांनी सांगोल्यासाठी काय केलं ते मी सांगत नाही, तुम्हाला माहित आहे. पाण्याच्या नावाने बॉम्ब होते. शेतकऱ्यांना रोज स्थलांतर करावं लागत होतं.
पण बापू आल्यानंतर गेल्या 2 वर्षात परिस्थिती बदलली का? ताण लागलेल्या सांगोल्याकरांना बापूंनी पाणी आणण्यासारखी पाण्यासारखा निधी वाटला आणि वाटला म्हणजे मतदारसंघात आम्ही पाठवला, नाही तर दुसरं काहीतरी विचार करतील. बापू साधा माणूस आहे. खरं म्हणजे बापूचं काम बोलतंय. बापू पैसे किती मिळाले? आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा भोपळा आणि महायुतीमध्ये 5,500 कोटी. अरे त्याला द्यायला दानत लागते, दानत. अगोदरच्या मुख्यमंत्र्याकडे दानत नव्हती, त्यांना घ्यायचं माहित होतं, द्यायचं माहित नव्हतं. लेना जानता है, देना नहीं जानता है. मोठं मन लागतं त्याला, आबाळा एवढं. पण बापूचं काम बोलतंय म्हणून विरोधकांनाही पाण्यात पण बापू दिसू लागलेत. कारण सांगोल्यात बापूनीच पाणी आणलंय ना. आणि म्हणून त्यांनी 2 वर्षात जी कामं केली त्यातली अर्धी कामं पाण्यासाठी आहे, सिंचनासाठी आहे. सांगोला उपसा योजना, बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना 883 कोटी रुपयाला मान्यता दिली. 40,000 एकर जमीन ओलिताखाली येईल. नीरा उजव्या कालव्यातून 2 TMC अतिरिक्त पाणी मिळेल. म्हैसाळ जलसिंचन योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचा 8 गावांना फायदा होईल. टेंबू सिंचन योजनेतून 1.5 TMC बापूंनी मिळवलंय. मान परिसरात 19 खेड्यांना फायदा होईल. शिरभावी पाणी पुरवठा योजनेसाठी 800 कोटी रुपये. मध्यवर्ती इमारत बायपाससाठी 22 कोटी. माऊड रस्त्यासाठी 225 कोटी. ड्रेनेजसाठी 125 कोटी. बापू कामाला वाघ आहे. आणि आमचा भारी माणूस आहे. बापू वाघासारखे असले तरी त्यांचं काळीज मात्र मायाळू हरणासारखं आहे. दयाळू, दिलेला काम आणि शब्द पाळणारा म्हणजे त्याचं नाव बापू. आम्ही 2 वर्षापूर्वी जो उठाव केला, काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे. त्यावेळी बापू विनोद करायचे, आम्हाला हसवायचे. बापू होते म्हणून आमचं एवढं मोठं मिशन हसत खेळत पूर्ण झालं. टांगा पलटी, घोडे फरार. अरे परिस्थिती तशी आली होती. बाळासाहेबांचे विचार विकले. बाळासाहेब नको होते ते काँग्रेस बरोबर सरकार बांधलं. महाराष्ट्रातल्या जनतेने जे विश्वास दाखवून शिवसेना भाजपला मतदान केलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेबांचे विचार तोडून पडून टाकले. शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलं. मग कसा राहणार बापू? बापू मला रोज सांगायचं, साहेब काय करताय, लवकर करा की, लवकर करा की. अरे मी म्हणालो थांब, त्याला नीट सगळं जुळवाजुळव करावं लागते. आणि मग आमचं मिशन फत्ते केलं. आता बापू चिंता करू नका. तुम्हाला सांगतो, ही चिंता आता सांगोलाकरांनी घेतली आहे. 20 तारखेला बापू प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे.
आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसल्यात, लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत. इकडे मी सांगतो, आम्ही लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजना आणल्यानंतर विरोधक म्हणाले, काय 1500 रुपये भीक देत आहे, लाच देत आहे का विकत घेत आहे? अरे मी बोललो, या माझ्या लाडक्या बहिणींना असले अपशब्द बोलणारे तुम्ही कुठं फेडणार पाप? कुठं आहे तुम्ही? हे तुमचे सावत्र भाऊ, दुष्ट कपटी भाऊ, यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. कोर्टात गेले तुमची योजना बंद पडायला, तिकडे त्यांना कोर्टाने एक चपराक लावली चांगली. दुसऱ्या कोर्टात गेलेत, तिकडून पण एक लगावतील. आता अरे तुम्ही त्यांना विचारा, निवडणुकीत आल्यानंतर मत मागायला, का तुम्ही आमची योजना बंद करायला निघाले? का तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या तोंडचा घास काढून घ्यायला आले? का तुम्ही आमच्या मुळावर उठले? आणि म्हणून ये खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना या निवडणुकीत तुम्हाला जोडा दाखवायचा आहे. म्हणाले, ज्या लोकांनी ही योजना केली आहे त्या अधिकाऱ्यांना चौकशी करणार. आणि म्हणाले, सरकारने ही योजना आणली याची चौकशी करणार. आमचं सरकार आल्यावर आणि त्यांना जेलमध्ये टाकणार. तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकून द्याल? माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, अरे कसल्या पोकळ घोषणा, पोकळ धमक्या एकनाथ शिंदेला देत आहे? याला हलक्यात घेऊ नका. या एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायला मनगटात ताकद असावी लागते. त्याला वाघाचं काळीज लागतं. लांडग्याला वाघाचं कातड पांघरून लांडगा वागवत नाही. कोणाला धमकावत आहे? आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी, माझ्या लाडक्या भावांसाठी, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या लाडक्या ज्येष्ठांसाठी, माझ्या लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी जर उद्या जेलात जावं लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जाईल. तर पण तुमचा सत्तेत येण्याचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणींनी अडवून धरलाय. तुम्हाला सत्तेत पोचू देणार नाहीत. तुम्ही या योजनेला विरोध केलाय. घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवायचंय 20 तारखेला. आम्ही बघा, जे बोलतो ते करतो. लाडक्या आमचा वचननामा कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत केला आम्ही. 10 सूत्री कलम आहे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पहिली योजना माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 वरून 2100 रुपये आम्ही करतोय. दुसरी योजना शेतकऱ्यांना कर्ज माफ करतोय. शेतकरी सन्मान योजना 12,000 होती, ती आम्ही 15,000 करतोय. या राज्यात कुणी उपाशी झोपणार नाही. प्रत्येकाला रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. वृद्ध माणसांना, ज्येष्ठांना पेन्शन 1500 होती, ती 2100 रुपये आम्ही करतोय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला. 25 लाख रोजगार माझ्या तरुणांना, माझ्या मुलींना 25 लाख रोजगार देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि
माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात 25,000 महिला पोलीस भरती करणार. 45,000 गावात पाणंद रस्ते. अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला 15,000 रुपये आणि 7.5 HP मोटरने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करणार. ते आम्ही केले. आता 00 बिल येते. 00 बिल येईल. आणि इतर जे वापर आहे लाईटचा आपण करतो त्या वीज बिलात 30% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 जाहीर करणार. हे आमचं काम आहे. हे आमचं काम आहे. आणि थांबा बोलतो शांत राहा. आणि अरे सरकार आल्यावर लाल दिवा भेटेल ना. पहिलं सरकार आणायचं, महायुतीला आणायचं. बघा सरकारने काय काय केलं बघा. अरे 2 वर्षात काय केलं बघा. 2.25 वर्षात गरिबांना रेशन फुकट, महिलांना गॅस फुकट, मुलींना उच्च शिक्षण फुकट, आजारी लोकांना 5 लाखांचा उपचार फुकट, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक योजना, पीक विमा, शेतकऱ्यांना वीज बिल फुकट, लाडक्या बहिणींना आता 1500चे 2100 केले, वयस्कर माणसांना एसटी प्रवास फुकट, महिलांना एसटीचं अर्ध तिकीट, शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे 6 आणि राज्याचे 6, विद्यार्थ्यांना स्टायपंड, तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 168 कोटी जळीत अनुदान फुकट, मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना विहीर फुकट, मुख्यमंत्री सहायता निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त 4 कोटी दिलेला. मी 350 कोटी रुपये दिला. 350 कोटी. 1 लाख लोकांचे जीव वाचवले. 1 लाख. शेतकऱ्यांना टेंबू म्हैसाळची पाणीपट्टी फुकट, जन्माला आलेल्या मुलीला लखपती दिदी. हे सगळं बघितल्यावर विरोधक म्हणतात हे काय चाललंय, सगळं फुकट, सगळं फुकट. अरे माझ्या गोर गरिबांना फुकट मिळू द्या की. तुमच्या बाचं काय जात आहे. आणि आपलं राज्य देणारं आहे, ताकदीचं आहे. पण आतापर्यंत देणारा माणूस बसला नव्हता, घेणारा बसला होता, घेणारा. आणि म्हणून बापूना तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड मताधिक्याने विजय करणार का. सगळ्यांनी हात वर करून मला सांगा. एवढे लोक 20 तारखेपर्यंत 3-3, 4-4 मतं जरी गोळा केली तरी समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता सांगोल्यात इतर कुणी नको, ऐरा गैरा नको, फक्त बापूच पाहिजे. आणि तुमची इच्छा महायुती सरकार आल्यावर मजबूतीने तुमची इच्छा पण एकनाथ शिंदे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब.